नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे, कशाप्रकारे काढायचं आहे, याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, ही पूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या गूगलवर यायचं आहे। क्रोमवर आल्याच्यानंतर या ठिकाणी आपले सरकार.mahaonline.gov.in ही लिंक टाकून तुम्हाला क्लिक करायचं आहे। ही लिंक मी तुम्हाला खाली व्हिडिओच्या खाली दिलेली आहे। या ठिकाणी व्हेल लॉगिनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा ID पासवर्ड जो असतो तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। ID पासवर्ड टाकल्याच्यानंतर लॉगिन या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हा डॅशबोर्ड दिसणार आहे। तर या ठिकाणी राईट साईडला वर सर्चमध्ये नॉन क्रिमिनल टाकून सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्यानंतर या ठिकाणी असे खूप सारे ऑप्शन दाखवल। तर या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अशा प्रकारे ऑप्शन दाखवत आहे। तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी इंग्रजी भाषा निवडायची आहे। इंग्रजी भाषेवर क्लिक करा। तर अशा प्रकारे कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे। कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यानंतर हा पूर्ण फॉर्म ओपन झालेला आहे। आता आपल्याला संपूर्ण फॉर्म हा भरून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी काय काय माहिती भरायची आहे ते आपण पाहू। तर या ठिकाणी सुरुवातीला अर्जदाराची माहिती भरायची आहे। श्री, कुमार, श्रीमती जे काय असेल ते टाकून घ्या। या ठिकाणी अर्जदार हा 18 वर्षाच्या वरीलच असावा। खालीला असेल तर अर्जदार वडिलाला करायचा आहे। तर या ठिकाणी अर्जदाराचं इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये नाव टाकायचं आहे। या ठिकाणी खाली श्री अर्जदाराच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये। तर इथं डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, इथं वय टाकायचं आहे आणि या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर समोर ईमेल ID आणि आधार नंबर मॅन्डेटरी नाही आहे, टाकायची काही गरज नाही। या ठिकाणी तुमचा पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे। या ठिकाणी डिस्ट्रिक्ट जिल्हा निवडायचा आहे, तालुका आणि गाव आणि पिनकोड टाकायचा आहे तुमचा। पिनकोड टाकल्याच्यानंतर खाली घ्या। या ठिकाणी तुम्ही व्यवसाय वगैरे काय करत असाल टाकायचा। शाळा शिकत असताल तर स्टुडंट हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर या ठिकाणी रिलेशन ऑफ बेनिफिशरी तर स्वतः असेल तर सेल्फ करा, मुलाचं काढायचं असेल तर सन करा। तर या ठिकाणी बेनिफिशरी कास्ट कॅटेगरी या ठिकाणी टाकायची आहे। तर कॅटेगरी तुमची कोणती आहे, तुम्ही SC/BC मधून असाल तर मराठा कॅटेगरी निवडायची आहे। OBC मध्ये खूप साऱ्या कॅटेगरी आहेत, त्यामधील तुम्हाला जी कॅटेगरी निवडायची आहे ती निवडा। या ठिकाणी कॅटेगरी ऑटोमॅटिक येईल। कास्ट निवडायची, कॅटेगरी OBC येईल। या ठिकाणी किती वर्षाचं काढायचं आहे, 1, 2, 3 वर्षाचं। 3 वर्षाचं आपण सिलेक्ट करू। तर या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातून कुठून असाल तर येस करा, नसेल तर नो करा। तर खाली दिली आहे इन्कम डिटेल्स। इन्कम डिटेल्स तुम्हाला 3 वर्षाची टाकायची आहे। खाली इन्कम डिटेल्स ॲप्लिकंट्स फॅमिली हे काही मॅन्डेटरी नाही, टाकायची काही गरज नाही। तर खाली घ्या, स्क्रोल करायचं आहे, खाली घ्यायचं आहे। या ठिकाणी पण काही टाकायची गरज नाही। तर अदर डिटेल्समध्ये रिझन टाकायचं आहे, तुम्हाला प्रमाणपत्र कशासाठी काढायचं आहे, फॉर एज्युकेशन म्हणून टाकून देऊ। या ठिकाणी खाली आय ॲक्सेप्टवर क्लिक करून प्रोसीड बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। तर लक्षात असू द्या कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत। तर क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी आपण आता पूर्ण डॉक्युमेंट पाहणार आहोत। तर आता या ठिकाणी कसं करायचं ते तुम्हाला सांगतो। या ठिकाणी डॉक्युमेंटमध्ये सिलेक्टवर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला आपण ॲप्लिकेशन फॉर्म अपलोड करणार आहे। चूज फाईलवर क्लिक करून फाईल सिलेक्ट करायची आहे। फाईल सिलेक्ट करून ॲड डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे। ॲड डॉक्युमेंटवर क्लिक केल्याच्यानंतर ती फाईल सेव्ह होईल आणि नंतर दुसरी फाईल निवडायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। आता कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहेत, ॲप्लिकेशन फॉर्म आणि सेल्फ डिक्लेरेशन हे मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली फॉर्म दिलेला आहे, नाहीतर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जॉईन करा, तिथे पण तुम्हाला भेटून जातील। तर 3 नंबरला इन्कम सर्टिफिकेट
तहसील 3 वर्षाचं एक तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढावं लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला हा नॉन क्रिमिनलसाठी असतो. तो पण कसा काढायचा आहे त्याच्यासाठी आपण लवकरच व्हिडिओ पाहणार आहोत. नंतर एक तुमची शाळा सोडल्याचा दाखला, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, TC, कास्ट सर्टिफिकेट ऑफ ब्रदर, वडिलाची नसेल तर भावाची टाका, दुसरं कोणाची टाकू शकता तुम्ही. त्याच्यानंतर कॉपी ऑफ कास्ट स्कूट सर्टिफिकेट, ज्याची तुम्हाला नॉन क्रिमिनल काढायचे आहे त्याची कास्ट पाहिजे, आणि लिखाण फोटो आणि आधार कार्ड, आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जास्त डॉक्युमेंट लागणार नाहीत. जर अर्जदार वडील असेल आणि लाभार्थी 18 वर्षाखालील मुलगा असेल तर मुलाची TC असे डॉक्युमेंट लागू शकतात. तर या ठिकाणी कंटिन्यूवर क्लिक केल्याच्यानंतर थोडा लोड घेत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचे फोटो हे अपलोड करायचे आहे. तर या ठिकाणी चूज फाईलवर क्लिक करायचं आहे. फोटो सिलेक्ट करायचे आहे. फोटोची साईज तुम्हाला सांगतो कशी या ठिकाणी बरोबर करायची आहे. तर एडिटवर तुम्ही क्लिक करा. एडिटवर क्लिक केल्याच्यानंतर फोटो पेंटमध्ये ओपन होईल. पेंटमध्ये रिसाईजवर क्लिक करा. या ठिकाणी पिक्सलमध्ये वरी 1 से 7 टाकायचं आहे, 160, आणि खाली 201 टाकायचं आहे आणि ओके करायचं आहे, आणि फाईल सेव्ह करून घ्यायची आहे. तर ही फोटोची साईज आपल्याला परफेक्ट बसलेली आहे. या ठिकाणी अपलोड फोटोवर क्लिक करायचं आहे. तर आपली फोटो ही अपलोड होत आहे. फोटो अपलोड झाले आहे. प्रोसीडवर खाली तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसीडवर क्लिक केल्याच्यानंतर आपला फॉर्म हा आता भरून झालेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला या फॉर्मचं पेमेंट करावं लागणार आहे. तर या ठिकाणी पे नाववर क्लिक करायचं आहे. पे नाववर क्लिक केल्यावर या ठिकाणी थोडा वेळ लागत आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तर या फॉर्मसाठी 128 रुपये पेमेंट आपलं कटणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ID पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड व्यवस्थित टाकून तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी कंटिन्यूवर क्लिक करा. कंटिन्यूवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फॉर्मची रिसिप्ट भेटणार आहे. ही रिसिप्ट तुम्ही सांभाळून ठेवा. अशा प्रकारे रिसिप्ट असणार आहे. तर मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.